मी तू सांगते की परत चलो करो, हा बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी एक गोष्ट माहिती आहे की निकोटीन ही अशी गोष्ट आहे की माणसाला नशेबाज बनवायला भाग पाडतं. ते तुमच्या मेंदूवरती अधिराज्य करायला लागतं. ते मागणी निर्माण करतं की कुछ भी मी काय म्हणला काही झालं तरी पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे सवयीमध्ये असं काय होतं का, आता मग इच्छा शक्तीशी काही संबंध आहे का? मग व्यसन म्हणजे काय सांगा बरं. आता सांगा गोष्टी तुम्ही लवकर मुक्त व्हा. मग सांगा व्यसन म्हणजे काय. आता व्यसन म्हणजे सवय नाही, व्यसन म्हणजे इच्छा शक्तीशी काही संबंध नाही, बरोबर आहे ना. लोक जाम बिलकुल घाबरत नाही. कॅन्सर होणे तो, हृदयविकार होणे तो, कुछ भी लगाने तो गवर्नमेंट को बोलता कुछ फर्क पड़ता है क्या? कुछ नहीं पड़ता है. मग काय व्यसन म्हणजे? व्यसन म्हणजे काय? हाऊ विल आपण त्याची व्याख्या कशी करणार? काय व्यसन म्हणजे? तो अलग शब्द बोल दिया आपने. व्यसन को लत, मेरी लता का नाम राधा बोल दिया, राधा का नाम मीना बोल दिया, मीना का नाम कुछ बोल दिया. तो बात तो एक ही है ना कि मुझे उससे प्यार हो गया, मुझे उससे प्यार हो गया. अभी मनताच है, कुछ भी हो जाने दो. काय असो धर्म, जात, देश, प्रदेश, मी तिच्याबरोबर जाणार. हे त्याच्या पलीकडे आहे तंबाखू. यार तो फायदा आहे, नुकसान काही नाही. इथं काय एवढं सगळे सांगताय. सलाम बॉम्बेचे काय लहानपणामध्ये काम करताय, जिम करून डिप्लोमा इन सोशल वर्क त्यांनी केलाय, ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. पण 30 लहान मुलं जेव्हा मोठी होतात आणि जेव्हा बाजारात येतात, कॉलेजमध्ये येतात, बाहेरच्या टपरीवर जातात, सगळं सांगितलंय चव्हाण सरांनी एकदम क्या होता है, क्या नहीं होता है, ये होता है, वो होता है. नरेंद्र म्हणतो काय एक सिगरेट ओढायला काय आलं? एका सिगरेटने काय आपल्याला कॅन्सर होणार नाही. आता आपल्या इथे कोणाला झालेलं नाही. मी सुद्धा एका सिगरेटने काय होत नाही का तंबाखू केला. मग एकदा सिगरेट ओढून बघायला काय हरकत आहे? आणि आपण कधी पण सोडून देऊ. आपलं मन आपल्या ताब्यात आहे. गाडी जशी यांच्या ड्रायव्हरच्या ताब्यात आहे. यांनी ठोकायची होती तर ठोकणार, नाही तर ठोकणार नाही. हो, तसं मन आपल्या ताब्यात आहे आणि तो सिगरेट ओढतो, तंबाखू खातो. मग काय होतं पुढे? त्याचं धर्मांतर होतं. तुम्ही कसं ख्रिश्चन लोक आले की नाही, त्यांनी विहिरीमध्ये पाव टाकला आणि आपण पाणी टाळलो की आपण काय वाटलो, आपला धर्म बदलला असं लोक मारायचे. मला माहिती खरं काय म्हणजे काही ख्रिश्चन लोकांच्यावर करत असते समजायला सोबत जाऊन बोलतो. तसं तंबाखू इज मोस्ट डेंजरस गोष्ट जगामध्ये. एकदा जरी चघळली की तो तंबाखूवाला झाला, पत्रावाला, पुण्यावाला, तंबाखूवाला झाला. एकदा जरी सिगरेट ओढली आणि जर का धूर आतमध्ये घेतला आणि जर का किक बसली, काय आठवतं का? नाही आठवत? आठवा की समजायचे की त्याचे पाय बरोबर टपरीकडे वळायला लागले, त्याचा ब्रँड ठरला, त्याची पाकिट ठरले, सगळं झालं. चव्हाण सर आपल्याला आठवत नाही. आपोआप स्मृतिभ्रंश नावाचा रोग होऊन जातो. चव्हाण सरांची सगळी मेहनत पाण्या. आता ठीक आहे, फाउंडेशन को फंड मिलता है, चल रहा है, कोई प्रॉब्लम नहीं है. पण नरेंद्र जी सारखा मास्तर धाडवाज वाद येतं. आपण काय फंड घेत नाही, काहीच नाही. आपला स्वतःची इन्व्हेस्टमेंट असते. तर हे जे आहे एवढी मेहनत करून इतक्या करून मुलांनी आपलं आयुष्य करायचं, प्रामाणिकपणे खडपणाने जायचं, काम करायचं, त्या मुलांना तयार करायचं. आणि ती मुलं जेव्हा बाजारात जातात, वयात येतात, वय कसं असतं 16 किंवा 22 लई धोक्याचं. एकदा मनुष्य वयात जायला लागला 15, 16, 17 वर्षी, त्याला वेगळ्या गोष्टी करायची इच्छा नाही. तर लोकांना आवड होतात. त्याला आहे नरेंद्रमध्ये काय दम नाही, सिगरेट होऊ शकत नाही. क्या दम है तेरे में? कुछ होता नहीं, चलो मैं स्मोक करता हूँ.
नरेंद्र राहिला नरेंद्र आडनाव देशपांडे का जोशी का कांबळे का आणखी काय आहे वगैरे पूर्व काय फरक पडत नाही ना तिथे संस्कार काय झाले आणि माझा बाप सिगरेटमुळे गेला की नाही माझा बाप सिगरेटमुळे मरतो आणि मी स्मोकर होतो. तुम्ही डोळ्यांनी बघितलेली उदाहरण आहे आणि मोठमोठ्या लोकांची उदाहरणं आहेत. सामान्य लोक नाही, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, मॅनेजर आहेत, कंपनीचे मालक आहेत, पुढारी आहेत. अंमली द्रव्य सिगरेट तंबाखू या सगळ्या प्रॉडक्ट मध्ये काय आहे अंमली द्रव्य आहे. ते काय करत तुमच्यावरती अंमल बसवतं. काय म्हणतात ते काय ते सेना बिना असतात त्याचा कसा आदेश बंद. मुंबईत मला सांगायला नको सेनेबद्दल जास्त नाही का की लगेच सगळं बंद. तसं आहे आदेश की आपल्याला सांगितलं आपको कुछ मालूम नहीं सिगरेट मांगता है ओवर स्क्वायर मांगता ही है. आदेश कुठे येतो आपल्याच मेंदूमधून. आपल्याला कळतो का तो आदेश नाही कळत. आपण लहानपणी गोष्टी ऐकायचो ना काहीतरी जादूच्या वगैरे वगैरे अशा त्या गोष्टी सांगतात कळतच नाही काय होतंय. सगळ्या लोकांना कळत नाही. बराक ओबामाला कळत नाही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पहिला काळा अध्यक्ष. आपल्याकडे आणखी फार वर्ष लागतील असं काय वाटतं. आपल्याकडे तर काय किती आता शास्त्रज्ञ आणि कुठेतरी पलीकडे ध्रुव आले काहीतरी हा मराठा तो खालचा मराठा वेगळा वरचा वेगळा काय दक्षिणेचा वेगळा काय ते काय गावाकडचा वेगळा किती किती काय काय देव पण तेवढे जाती पण तेवढे तेवढे मंडळ तेवढे काय 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 बरोबर आहे. आपलं निग्रो आणि गोरे फक्त दोनच. तरी सुद्धा अमेरिकेमध्ये कालचं राष्ट्र येते तिथे बराक ओबामा एक निग्रो माणूस संकरित गोरा प्लस काळा राष्ट्राध्यक्ष होता. काय गोष्ट पण बराक ओबामा इज जगावर राज्य करणारं राष्ट्र त्याचा सर्वोच्च माणूस जो आहे तो कोणाचा गुलाम तुम्हारा भाईबंद. गुलामी मध्ये भाईबंद एकदम बघा सिद्धवत नाद आहे. सिगरेट उडण्याचे फायदे आपले डायरेक्ट रिलेशन बराक ओबामा हम सब भाई भाई. आमचं एकच घराणं सिगरेटवाल्यांचं बराक ओबामा आणि आम्ही एक. किती समतावादी होतो बघा ना. तंबाखू खाण्यामध्ये सगळे समतावादी. सिगरेट ओढताना सगळे एक सिगरेट पितो लोक ओढतात. लेले असो चित्ते असो देशपांडे जोशी कांबळे सुलेमान फालेमान सगळं तेव्हा काही नाही करा. जातीचं नाही धर्माचं नाही याचं नाही भेदभाव नाही काही नाही. इतर आले निवडून टाकली लगेच हे आमची संघटना वेगळी त्यांची वेगळी. सिगरेट प्यायला एक दारू प्यायला एक फट्टा करायला एक सगळ्याला एक. इतर मात्र अनेक वेगवेगळे. किती जवळचं नातं असतं बा. आम्ही बराक ओबामाशी डायरेक्ट त्याच्यावर पण अंमल कोणाचा सिगरेटचा. म्हणजे व्यसन म्हणजे सवय नाही. तुम्हाला कामाची सांगायला लागेल जर तुमच्या खाली तयार व्हायला मुलं कालही वाचली तर वाचली तर मला माहिती नाही. तर मग व्यसन म्हणजे काय त्याची व्याख्या करा बरं. व्यसन म्हणजे कसं म्हणता येईल. वाईट चांगलं तर काय आहे जगामध्ये सी आता वाईट आणि चांगलं हे आपलं एक म्हणजे कसं आहे ना आपण म्हणजे त्याला काय म्हणतात रिलेटिव्ह टर्म. वाईट अनेक गोष्टी आहे. भ्रष्टाचार वाईट लोक करत नाही का भ्रष्टाचार. सवय नाही ते व्यसन म्हणजे परत मी तिथून हात बघा. व्यसन म्हणजे सवय नाही. सवय मोडता येते सवय बदलता येते नवीन सवय लावता येते. व्यसन तुम्ही किती म्हटलं मी कपडे बदलेल अन्न बदलेल गाव बदलेल शहर बदलेल घर बदलेल बायको बदलेल सगळं बदलेल. तंबाखू वगैरे तंबाखूच्या ऐवजी गाजर खाईल लिंबू खाईल टमाटा खाईल चालत नाही. तंबाखूच्या ऐवजी आपली सिगरेट ओढा गुटखा खाल आणि परत तंबाखू परत दारू पिण्याचा बघा ते काय म्हणतात चलो यार मैं तो बहुत हार्ड ड्रिंक खाना मैं बियर पीता तो बियर ज्यादा भी है फिर मैं वो फिर ही पीऊंगा. अच्छा होता है गोवा का काजू का खीर. पूर्वी तो दारू आहे ना दारू त्याला फेरी म्हणजे सुद्धा. आता पवार साहेबांना आपला फार घाई सगळ्या किराणा दुकानात देणार होते काय ते आपलं वाईन 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 की सगळ्यांनी कसं वाईन पिऊन सुखी झालं पाहिजे. मला खरं तर पवार साहेबांचे विचार बरोबर आवडतात. त्यांना लोकांची किती काळजी आहे की सगळ्या किराणा दुकानामध्ये इकडे तिकडे वाईन नाही तर शेतकऱ्यांचं काय होणार. द्राक्ष पिकणाऱ्या शेतकऱ्यांचं काय होणार. वाईन सगळ्यांनी प्यायली पाहिजे.
वाईन म्हणजे काय? एक बाटली जर तुम्ही वाईन का नशा येते, एवढी बाटली असते.